नमस्कार मित्रांनो, 15 मेच्या भागामध्ये अधिपती अक्षराला फोन करतो आणि म्हणतो, हां मास्तरीबाई. अक्षरा म्हणते, एवढा वेळ कोणाशी बोलत होता? तो सरगम मॅडमशी. तुम्ही ती का त्यांच्याशी का बोलत होता? आणि तुम्ही त्यांना का फोन केला? तो कुणी फोन केला? ती अहो तुम्ही आत्ता तर बोलला ना, तुम्ही फोन केला. आता अधिपती हसायला लागतो, म्हणतो, अहो गंमत केली हो, गंमत केली. अक्षरा म्हणते, खरं सांगताय? तो होय, गंमत केली हे खरं सांगायलो. अक्षरा म्हणते, मला एवढ्या सिरियस विषयावर बोलायचं आणि तुम्हाला थट्टा सुचते? अधिपती म्हणतो, तुमच्या मनातलं एवढं कळत नाही आम्हाला. आम्ही काय एवढे मनकवडे नाहीत. काय झालं? तुम्ही अजून त्या मैत्रिणीच्या विषयातच अडकलात का? अक्षरा म्हणते, अडकली म्हणजे ती तुम्हाला गंमतच वाटते? अधिपती म्हणतो, तसा विषय हार्डच आहे, सिरियसच आहे. आणि तसं बघायला गेलं ना, सगळं आयुष्यच सिरियस आहे. आता अधिपती अक्षराला छान समजावतो, पण अक्षर काय ऐकत नाही आणि पुन्हा सुरू होते आणि म्हणते, तिला खूप त्रास होतो आणि ती स्वतःला शांत करायचा खूप प्रयत्न करते, पण पुन्हा तिच्यासमोर काहीतरी घडतं आणि तो सगळा त्रास पुन्हा सुरू होतो. अधिपती म्हणतो, हां, तुमच्या मैत्रिणीचा विषय जरा डेंजरच आहे. आता कसं होणार माहिती आहे का? उंटावरून शेळ्या हाकल्यासारखं होणार. आपल्याला काहीच माहिती नाही ना. तिला तिच्या नवऱ्यावर संशय आहे. तो नवरा खरा आहे की नाही आपल्याला एवढं डिटेल माहिती नाही हो. आता बघा, तिचा नवरा माझ्यासारखा असेल ना, तिने 1% पण संशय नाही घेतला पाहिजे. पण खरंच पाणी मुरत असेल ना, आपण बघायला पाहिजे. आपण एक काम करूया, तुमच्या मैत्रिणीला भेटूया ना, त्याशिवाय आपल्याला कळणार नाही काय मॅटर येतो. तुम्ही एक काम करा, तिला भेटा आणि तिला सांगा, जे नवरा बायकोचं नातं असतं ना, बेस पाया तो सगळा विश्वासावर असतोय. आता तो लग्नातील सप्तपदी त्याबद्दल घेतलेल्या शब्दाविषयी बोलतो आणि म्हणतो, मास्तरीबाई तुम्ही ठीक आहात ना? अक्षरा म्हणते, मी बरी आहे, मला काय झालं आहे? तर तो ठेवू का? मग आल्यावर बोलूया. ठेवतो. सरगम मॅडमचा फोन आहे. गाल्यातल्या गाल्यात हसत असतो. अक्षरा म्हणते, उचलू नका. आता मात्र अधिपती मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो, अहो हसा ना, जॉक केला जॉक, आणि तुमच्यासाठी होता, तुमच्या मैत्रिणीला सांगू नका. पुन्हा मोठ्याने हसायला लागतो. आता मात्र अक्षरा पण हसते. सरगम दिव्याला फुलं वाहत असते. तेवढ्यात भुवनेश्वर येते आणि म्हणते, धनाजी सगळं आवरलं ना? आणि जा सुनबाईला बोलून आणा, आता बायका हळदी कुंकाला येतील. जायला लागते. तेवढ्यात सरगम म्हणते, मॅडम. भुवनेश्वरी म्हणते, नंतर बोलूया, आधी देवाला फुलं वाह. तेवढ्यात आजी येते, म्हणते, झाली वय सगळी तयारी? मला वाटलं होतं यावर्षी पायंडा मोडती की काय? भुवनेश्वरी म्हणते, असा कसा पायंडा मोडणार? अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म करावा असं तूच म्हणती ना. दानधर्म केल्याने दुप्पट वाढतंय, होय की नाही? आपला नेहमीचा शिरस्ता आहे, कित्येक वर्षांचा. आजी म्हणते, पण अजून बायका कशाने आल्या? भुवनेश्वरी म्हणते, ते बघ आल्याच. आजी म्हणते, बुये धनाजीला चहा पाण्याचं बघायला लाव. भुवनेश्वरी म्हणते, होय सांगते. बायका घरात येतात आणि भुवनेश्वरीचं भरभरून कौतुक करतात. तेवढेच सरगम येते आणि भुवनेश्वरी शेजारी उभा राहते. बायका तिच्याकडे बघतात आणि एकमेकीकडं. आता भुवनेश्वरीला विचारतात, यांची ओळख काय? भुवनेश्वरी म्हणते, हे आमच्या घरातील नवीन पाहुण्या. सरगम हसून सगळ्यांना नमस्कार करते. आता बायका एकमेकीकडे बघतात आणि मान हलवतात. भुवनेश्वरी काय कळायचं ते कळून चुकते. इकडे अक्षरा विद्यासोबत बोलत असते. त्यामध्ये तिचा खूप टाईम निघून जातो. तेवढ्यात एकजण येते आणि म्हणते, वहिनीसाहेब खाली बायका आल्यात, तुम्हासनी बोलवलं. अक्षरा म्हणते, हा तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. एक बाई म्हणते, नाव चांगलं आहे बरं का? सरगम. भुवनेश्वरी म्हणते, अहो नुसतं नाव नाही, तुम्ही त्यांचा आवाज ऐकायला पाहिजे. अशा गात्यात की नाही, त्यांच्या सुरांनी आमच्या अधिपतीचं जग व्यापून टाकलंय. एक बाई म्हणते, अहो दिसायलाच एवढ्या देखण्या आहेत, मग कंठ पण देखणं असणारच की. दुसरी तिच्या कानात म्हणते, नवीन पाहुणी म्हणजे सुनबाईच असणार. आता सरगम लाजते तर भुवनेश्वरी स्माईल करते. 2 बायका उठून म्हणतात, हळदी कुंकू. भुवनेश्वरी म्हणते, हळदी कुंकू? त्यानंतर अहो त्याचनी हळदी कुंकू लावतो. त्या लावायला लागतात. सरगम म्हणते, अहो पण, आणि भुवनेश्वरीकडे बघते, पण भुवनेश्वरी खुणवते, लाव. त्यातली एक बाई तिला ओढत म्हणते, या. सरगम म्हणते, अहो मी इकडे कशाला? ती खुर्चीवर बसवत म्हणते, बसा. सरगम म्हणते, अहो मला काही कळलं नाही. एक बाई दुसऱ्याला म्हणते, ओटी भरा. भुवनेश्वरी म्हणते, ओटी? आता आजी पण हात करते. एक बाई म्हणते, अहो सरकार तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, आम्हासनी करू द्या की. भुवनेश्वरी म्हणते, अहो. सरगम म्हणते, अहो पण.
पण बायका काय ऐकत नाही आणि म्हणतात, सरकार हो म्हणाल्या ना, तुम्ही सुनबाई आहेत या घरच्या. तेवढ्यात अक्षरा येऊन हे ऐकते. सरगम ओठी घेत असते आणि भुवनेश्वरी स्माईल करत असते. तेवढ्यात अक्षरा ओरडते, थांबा. घाईघाई पुढे येत म्हणते, हे काय चाललंय सगळं? ती बाई म्हणते, अहो ओटी भरायली यांची. अक्षरा म्हणते, तुम्ही यांची ओटी का भरताय? ती म्हणते, सुनबाई आहेत ना या घरच्या. अक्षरा म्हणते, तुमचा काहीतरी गैरसमज झाला. ह्या घरची सून मी आहे, अक्षरा अधिपती सूर्यवंशी. फॅक्टरीमधील सगळ्या बायका येतात आणि अधिपतीला भेट देत असतात. अधिपती म्हणतो, अहो ही भेटबीट कशाला? आता त्या सगळ्यांचं बरंच काही बोलणं होतं. बायका म्हणतात, बरं येऊ का आम्ही आता? अधिपती म्हणतो, लागा कामाला. सगळ्या जायला लागतात. अधिपती म्हणतो, नीलमताई. ती मागे येते म्हणते, हां. अधिपती म्हणतो, इथं सगळं ठीक आहे ना, काही अडचण नाही ना? नीलमचा चेहरा पडतो, पण नंतर ती म्हणते, हो हो सगळं ठीक आहे. तो नक्की ना? बरं लागा कामाला. आता अक्षरा भडकायलाच लागते आणि सरगमला म्हणते, मॅडम तुम्ही काहीच नाही बोलल्या का? सरगम म्हणते, अहो त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. अक्षरा म्हणते, मग तुम्ही दूर करायला हवा होता ना? सरगम म्हणते, अहो त्यांनी मला काही बोलूच दिलं नाही. अक्षरा म्हणते, मॅडम एवढे दिवस झाले मी तुम्हाला सूट देते. सरगम भुवनेश्वरीकडे बघते. भुवनेश्वरी तिला हात करून थांबवते. अक्षरा म्हणते, तुम्ही अधिपतींना गाणं शिकवायला आलात ना? पण मी बघते तुम्ही त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करता. पण एवढ्या दिवसापासून मी तुम्हाला काही बोलले नाही, पण आज तुम्ही कहर केला, अक्षरशः कहर केला. त्या बायकांकडे जाऊन म्हणते, एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली? यांच्या गळ्यात मंगळसूत्र आहे का? मला सांगा, सूर्यवंशी घराण्याची सून मंगळसूत्र न घालता कुठल्या पूजेला अशी बसेल का? सरगमला म्हणते, मॅडम तुम्ही काहीच बोलला नाहीत. सरगम म्हणते, अहो मी तुम्हाला तेच सांगते, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. अक्षरा म्हणते, मी पण तेच म्हणते, त्यांचा गैरसमज झाला, मग तुम्ही का नाही सांगितलं? माझंच चुकलं. एवढे दिवस झाले मी तुम्हाला सूट दिली, याचा तुम्ही गैरफायदा घेतला. खरं तर मी हे आधीच करायला हवं होतं, पण ते मी आज करणार आहे. भुवनेश्वरी म्हणते, म्हणजे काय करणार काय तुम्ही? अक्षरा सरगमला म्हणते, मला तुम्ही ह्या घरात नको आहे, निघा आत्ताच्या आत्ता ह्या घराबाहेर व्हा. भुवनेश्वरी म्हणते, सुनबाई. पण अक्षरा मात्र तेवढ्याच जोऱ्यात भुवनेश्वरीवर ओरडते, सुनबाई आहे ना म्हणून त्यांना ह्या घराबाहेर काढते मॅडम. सरगम म्हणते, अहो तुम्ही एवढं काय चिडताय? त्यांना माहीत नाही, पण मला माहीत आहे ना मी कोण आहे. अक्षरा म्हणते, मला चांगलंच कळलंय तुम्ही कोण आहात. मला तुम्ही ह्या घरात नको आहे, तुम्ही निघा. भुवनेश्वरी म्हणते, सुनबाई जरा ऐका आमचं. अक्षरा ओरडते, मॅडम प्लीज, ह्या विषयावर मी कुणाचंच काही ऐकून घेणार नाही. आता ती सरगमचा हात पकडते आणि म्हणते, चला. आता ओढतच तिला बाहेर घेऊन जाते. पण भुवनेश्वरी मात्र स्माईल करते. बायका भुवनेश्वरीची माफी मागतात आणि निघून जातात. अक्षरा आतमध्ये येते आणि वर जायला लागते. भुवनेश्वरी ओरडते, थांबा. झालं का सगळं तुमच्या मनासारखं? केला का सगळा विस्फोट? आणि काय हो, हे सगळं करायला तुम्हाला आजचाच दिवस मिळाला? अक्षरा धावत येते आणि म्हणते, मॅडम तुम्ही बघितलं ना सगळं, मी कसं सहन करायचं? अधिपतीची बायको म्हणून त्या बायका त्यांची ओटी भरत होत्या. भुवनेश्वरी म्हणते, म्हणून काय त्यांना हात धरून घराच्या बाहेर काढायचं का? अक्षरा म्हणते, मॅडम सरगम मॅडम बोलू शकल्या असत्या ना, पण नाही बोलल्या. भुवनेश्वरी म्हणते, अहो त्यांना संधीच नाही मिळाली. ती म्हणते, मॅडम तुम्ही पण बोलू शकल्या असत्या. आता मात्र भुवनेश्वरीची बोलतीच बंद होते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.